रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत जनाबाईचा अभंग क्रमांक 14 हा पाहणार आहोत. संत जनाबाई या विठ्ठल भक्तीमध्ये पूर्णपणे रंगलेल्या होत्या. त्यांच्या अभंगामध्ये नामस्मरण, कीर्तन, भक्ती आणि विठ्ठल प्रेम यावर अत्यंत सुंदर संगम दिसतो. या अभंगात जनाबाई नाम महिमा आणि कीर्तनाचे महत्त्व सांगतात. भगवंताचे नाव इतके महान आहे की त्यांच्या आधाराने देव, ऋषी, संत आणि सामान्य लोक सुद्धा संसार सागरातून मुक्त झाले. जनाबाई सांगतात की जप, तप, तीर्थयात्रा यापेक्षाही भगवंताचे नाम श्रेष्ठ आहे. नामस्मरण आणि कीर्तन यामुळे मन शुद्ध होते, अहंकार नष्ट होतो आणि भक्ताला परमेश्वराची प्राप्ती होते. या अभंगात विशेष संत नामदेव यांच्या कीर्तन महिमेचे वर्णन केले आहे. त्यांच्या कीर्तनामुळे स्वर्गातून ध्वजा आल्या, म्हणजे देवतांनीही त्यांच्या भक्तीचा गौरव केला. शेवटी जनाबाई म्हणतात की वेद आणि देव सुद्धा या नाम महिमेची साक्ष देतात. मग मी यांचे वर्णन किती करणार, तर चला अभंग पाहूया. हरिहर ब्रह्मादिक नामे तरले तिन्ही लोक, ऐसा कथेचा महिमा झाली बोलायची सीमा. जपे तपे लाजविली तीर्थे शरणागत आली, नामदेवा कीर्तिनी ध्वजा आल्या स्वर्गाहुनी. देव श्रुती देती ग्वाही, जनी म्हणे सांगू काही. हरिहर ब्रह्मादिक नामे तरले तिन्ही लोक या ओळीत जनाबाई भगवंताच्या नामाची महिमा सांगतात. हरिहर म्हणजे भगवान विष्णू आणि शंकर, तर ब्रह्मादिक म्हणजे ब्रह्मदेव आणि इतर देवता. जनाबाई म्हणतात की भगवंताच्या नाम स्मरणाने तिन्ही लोकांत जीवनाचे उद्धार झाले. तिन्ही लोक म्हणजे स्वर्गलोक, पृथ्वीलोक आणि पाताळ. भगवंताचे नाव इतके भक्तिशाली, शक्तिशाली आहे की ते सर्वांना तारण्याची क्षमता ठेवते. देवतांनीही नाम महिमेचे महत्त्व जाणतात. येथे जनाबाई सांगतात की जर देव सुद्धा भगवंताचे नाव घेत असतील तर सामान्य माणसाने तर नक्कीच नाम स्मरण करायला हवे. नाम हे कोणतीही जाती धर्माच्या बंधनात अडकलेले नाही. श्री विठ्ठलाचे नाव घेणारा प्रत्येक जीव पवित्र होतो. या ओळीत भक्ती मार्गाचा मुख्य संदेश आहे. नामस्मरण हे मुक्तीचे साधन आहे. ऐसा कथेचा महिमा झाली बोलायची सीमा. या ओळीत जनाबाई भगवंताच्या कथा कीर्तनाचा महिमा सांगतात. कथा म्हणजे भगवंताच्या लीला, गुण आणि चरित्र याचे वर्णन. त्या म्हणतात की भगवंताच्या कथेचा महिमा इतका मोठा आहे की त्यांचे पूर्ण वर्णन करणे अशक्य आहे. कितीही सांगितले तरी तो संपन्न नाही. भगवंताची कथा ऐकताना मन शुद्ध होते, भक्ती वाढते आणि संसारातील दुःख विसरायला होते. कीर्तन आणि कथा हे फक्त मनोरंजन नसून तर आत्मशुद्धीचे साधन आहे. जनाबाई म्हणतात की भगवंताचे गुण अत्यंत अनंत आहेत, त्यामुळे त्यांचे वर्णन करताना शब्द अपुरे पडतात. बोलायची सीमा म्हणजे बोलण्यालाही मर्यादा येते. ही ओळ आपल्याला सांगते की परमेश्वराचे स्वरूप आणि त्याची कृपा अनंत आहे. जपे तपे लाजविली तीर्थे शरणागत आली. या ओळीत नामस्मरणाचे श्रेष्ठत्व सांगितले आहे. जप म्हणजे मंत्रोच्चार आणि तप म्हणजे कठोर साधना. जनाबाई म्हणतात की भगवंताच्या नाम स्मरणाने जप आणि तप यांनाही लाज वाटावी अशी स्थिती झाली. म्हणजे नामस्मरण हे जप तपापेक्षाही श्रेष्ठ आहे. पुढे त्या म्हणतात की तीर्थश्रेष्ठात सुद्धा नाम भक्ती समोर शरण आली. लोक पूर्वी पाप धुण्यासाठी तीर्थयात्रा करत असत, पण भगवंताचे नाम घेतल्याने मनाची शुद्धी सहज होते. याचा अर्थ असा की जप, तप किंवा तीर्थयात्रा वाईट आहेत,
परंतु नामस्मरण हे सर्वात सोपे आणि प्रभावी साधन आहे. गरीब असो वा किंवा श्रीमंत, विद्वान असो किंवा अशिक्षित, प्रत्येकाला नाम घेता येतेच. ही ओळ भक्ती मार्गातील साधेपणा आणि सहजता शिकवते. नामदेवा कीर्तनी ध्वजा आल्या स्वर्गाहुनी. यावेळी संत नामदेवांच्या कीर्तनाची महती सांगतात. जनाबाई या नामदेवाच्या सहवासात राहिल्या होत्या. त्यांनी नामदेवाबद्दल अतिशय आदर आणि प्रेम होते. त्या म्हणतात की नामदेव जेव्हा कीर्तन करत तेव्हा त्यांच्या भक्तीने देव सुद्धा आनंदित होत. ध्वजा आल्या स्वर्गाहुनी याचा अर्थ स्वर्गातून विजय ध्वजा आल्या. ही प्रतिमा नामदेवाच्या कीर्तनाच्या यशाची आणि दिव्य तत्वाची आहे. त्यांच्या कीर्तनामुळे वातावरण पवित्र होत असे. लोकांच्या मनात भीती जागृत होत असे. भक्ती कीर्तन ही महाराष्ट्राच्या संत परंपरेतील महत्वाची परंपरा आहे. कीर्तनातून लोकांना धर्म, नीती, भक्ती आणि सदाचाराचे शिक्षण मिळते. जनाबाई या ओळीत सांगतात की भक्तांची कार्य देवतांनाही मान्य असते. देव श्रुती देती ग्वाही, जनी म्हणे सांगू काही. अभंगाच्या शेवटच्या ओळीत जनाबाई म्हणतात की देव आणि श्रुती म्हणजे वेद सुद्धा नाम महिमेची साक्ष देतात. ग्वाही म्हणजे साक्ष. वेदांनी सुद्धा भगवंताच्या नावाचे महत्त्व सांगितले. त्यामुळे नामस्मरण हा केवळ संतांचा अनुभव नसून तर शास्त्रांनीही मान्य केलेला मार्ग आहे. जनाबाई नम्रपणे म्हणतात, मी आता आणखी काय सांगू. काय नाम महिमा इतका मोठा आहे की त्यांचे वर्णन शब्दात करणे कठीणच आहे. या ओळीत त्यांनी नम्रता दिसून येते. खरे संत स्वतःचा मोठेपणा सांगत नाही तर ते नेहमी भगवंताच्या आणि भक्तीचा महिमा सांगतात. या अभंगातून जनाबाई नामस्मरण, कथा आणि कीर्तन याचे श्रेष्ठत्व सांगतात. भगवंताचे नाव हे सर्व साधनांपेक्षा श्रेष्ठ आहे. नाम घेतल्याने मन शुद्ध होते, पाप नष्ट होतात आणि भक्ताला मुक्ती मिळते. संत नामदेवाच्या कीर्तनाचे उदाहरण देऊन त्या सांगतात की खरी भक्ती देवतांनाही प्रिय असते. वेद सुद्धा नाम महिमा मान्य करतात. त्यामुळे प्रत्येकाने अहंकार सोडून भगवंताचे नाव घ्यावे, कथा कीर्तन ऐकावे आणि भक्ती मार्ग स्वीकारावा. हा या अभंगाचा मुख्य संदेश आहे. रामकृष्ण हरी.